सांगितलेले आहे. कुठले कुठले अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. त्यांच्या सानिध्यात आपण कार्यक्रम करतोय ना. कुणाच्या? ही भूमी प्रभू श्री रामचंद्र भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये आज एका पामराचं कीर्तन आहे. मी माझं खरंच भाग्य मानेल. आणि तो प्रभू श्री रामचंद्र भगवंताचा अवतार कितवा आहे? 7वा अवतार आहे. आणि तो अवतार कसा आहे? पूर्ण आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार 8वा आहे. आणि आपल्याला आठवायलाही 8व्यालाच लावलेलं आहे. ऐकतायत ना तुम्ही? काय सांगितलं मी? 8व्याला 8वा. कुणाला 8वा? 8व्याला. 8व्याला 8वा म्हणजे कृष्णाला 8वा. असा हा भगवंत आहे. आणि नरदेह हा दुर्लभ आहे. आणि आमच्या संतांनी पण वासुदेवात सांगितलंय तुम्ही 8वा मधुसूदना. तुम्ही 8व्यालाच 8वा. आणि जर तुम्ही त्या 8व्याला आठवलं ना तर काय होईल? तुमच्या ह्या जड जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला आठवायला लावलंय 8व्याला. समजतंय ना तुम्हाला? तुम्ही 8वा मधुसूदना. त्याला आठवलं तर तुम्ही ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटले समजा. म्हणजेच कुठला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार करू दुस्तरे पाहे पाहे रे मुलारे. हा संसार आपण पुन्हा पुन्हा जो चालू करतोय ना. आज हा देह सोडला का उद्या दुसऱ्या देहात, परवा तिसऱ्या देहात, असे 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागी वारा मानवाचा. मग लागी वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मानवाचा मगलागे वारा. मानवाचा कोटी एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. टाळ्या तरी वाजवा निदान. मी म्हणत नाही तुम्ही भजन करा, निदान टाळी तरी वाजवा. आम्हाला शाळेत शिकवलं जायचं, जर का टाळी वाजवली ना तर आपल्यातले जे रोग आहे ते काय होत जातात? नाहीसे होतात, नष्ट होतात. आणि त्याने आपलं रक्त काय होतं? प्रवाहित होत असतंय. म्हणून टाळी वाजवत चला. आवडलं ना टाळी वाजवा, न आवडल्यावर तरी पण वाजवा. कारण की लांबची मंडळी, जवळची नाही. आमचे दादा पार मनमाडवरून आलेले आहेत. हे शिवाजीनगरची महाराज मंडळी आहे. 40 गावची मंडळी आहे. 40 गावावरून आलेली मंडळी ती. म्हणून दिग्गज मंडळी आपली बाहेरची आहे. म्हणून टाळ्या वाजवत चला. भजन आम्हाला भजन नकोय, आम्हाला पाहिजे भोजन. देवे दिला देह भोजना. तोया झाला पाटा बाजिकेचा. हो तोया झाला पाटा बाजिकेचा. पोया झाला बाटा बादिकीचा. पोया झाला बाटा बादिकीचा. ओ देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा. तोया झाला पाटा बाजिकेचा. तोया झाला पाटा बाजिकेचा. हा देवी दिला देह भजन गोमाता.
देह दिला भोजना गोमटा. कशा करिता भोजना? खरंच सांगा, भोजनाला दिला का भजनाला? खरं बोलत चला बरं का मंडळी. भजनाला दिला का भोजनाला? आपण उपयोग कशाला करतो? वा वा वा, हुशार आहे बरं का मंडळी. म्हणून हा नरदेह इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. या नरदेहाची अपेक्षा कोण करतं? स्वर्गातले देव सुद्धा. आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, स्वर्गीची अमर इथे आम्हाला इथे दादी देवा, स्वर्गीचे आम्हाला इथे दादी देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी बाबा जन्मामा, मृत्युलोकी बाबा जन्मामा, मृत्युलोकी बाबा जन्मा, मृत्युलोकी बाबा जन्मा. स्वर्गीचे आम्हाला इथे दादी देवा, राधे राधे. स्वर्गीचे आम्हाला इथे दादी देवा, स्वर्गीचे अमर स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, इथे दादी देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गातले देव सुद्धा याची अपेक्षा करतात. तुम्ही आम्ही करतो विशेष नाही. स्वर्गातल्या देवांना सुद्धा हा नरदेह लागतोय. माझ्या भगवंताला त्या स्वर्गातल्या देवांनी सांगितलं, देवा अरे अशा व्यक्तींना तू या मृत्यूलोकात जन्माला देतो, जन्माला घालतो, ज्यांना त्या नरदेहाचं महत्वच कळत, अशा व्यक्तीला तू नरदेह देतोय. त्यापेक्षा आम्हाला दे ना. आम्हाला माहिती ना हा नरदेह का, त्याचा उपयोग काय, त्याचा वापर काय, त्याचं महत्व काय. त्यावेळेस माझ्या भगवंताने विचारलं, का हो काय महत्व या देहाचं? त्यावेळेस ते स्वर्गातले देव भगवंताला सांगतायत, देवा अरे ह्या नरदेहात जर आम्ही आलो ना, आल्यानंतर आम्ही तुझं चिंतन करू रे. भगवंत म्हणता, हो मी सहसा कुणाला भेटत आणि ज्याला भेटतो त्याला सोडत नाही. म्हणजे मी नाही बरं का, मी म्हणजे मी नाही बरं का. भगवंत सांगतोय, मी योगींच्या सुद्धा ध्यानात जात नाही. ध्यानात तुमच्या जवळ असतोय तरी तुम्हाला मृत्यूलोकात या नरदेहाची अपेक्षा आहे. त्यावेळेस स्वर्गातले देव भगवंताला सांगतायत, देवा अरे स्वर्ग तर सोड, तुझ्या वैकुंठात सुद्धा असं वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठात सुद्धा तुझं नामचिंतन म्हणून तुझं नामचिंतन करण्याकरता एक साधा आणि सोपा मार्ग म्हणजे काय आहे? मृत्यूलोक. आणि ह्या मृत्यूलोकात आल्यानंतर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे नरदेह. नरदेहाची प्राप्ती. आणि हा जो ह्या लोकातला जो देह आहे त्याची तो आम्हाला प्राप्ती करून दे. कोण सांगतंय? स्वर्गातले देव भगवंताला सांगतायत. आणि हेच वर्णन आमचे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात इहलोकीचा हा देह, 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 देह इच्छिता ती पाय. हरी बोल. इहलोकीचा हा
इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे धन्य आलो धन्य जन्मालो इहलोकीचा हा देव इच्छिता ते पाहे इहलोकीचा हा देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो लोकीचा हा देह देह इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग तुम्ही मला सांगा, जर या देहाचं महत्व त्या स्वर्गातल्या देवांना कळालं, कुणाला कुणाला भूक लागलेत का तुम्हाला? बोलत चला. कुणाला? स्वर्गातल्या देवांना कळालं, पण आम्हाला कळालं. हाणणारा देह भेटणे म्हणजे काय तुम्हाला सोपं वाटले बाय? एखाद्या आंधळाच्या हातात कावळा सापडला अचानकपणे, तसं हाणणारा देह आहे का? तसं आहे का? याला काय करावं लागतं? एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनी कोटी वेळेस आपल्याला फेरा घ्यावा लागतोय. पुन्हा जन्माला त्या योनीत यावं लागते. योन्या किती आहेत? 84 लक्ष योनी. आणि त्या योनीमध्ये एक कोटी वेळा आपल्याला फेरा करायचा आहे. म्हणजे काय सोप्पा नरदेह वाटला का हो तुम्हाला? सोप्पा वाटला वय नरदेह? हा भेटणं सोप्पं नाही. भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत, आपल्याला भेटला. काय आहोत? भाग्यवान तुम्ही आम्ही मंडळी आहोत. हा नरदेह आपल्याला भेटलाय. इकडं लक्ष द्या, तिकडं काही नाही, चालतंय. म्हणून हा नरदेह मिळणं सोपं नाही. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. किती महत्व या नरदेहाचं आहे. त्याचं महत्व त्या देवांना कळालं, पण आम्हा सर्व देवांना कळना. त्या देवांना कळालं, पण ह्या देवांना काही कळत नाही. ह्या देवांना फक्त एकच कळतंय, जन्माला आल्यापासून मरणापर्यंत फक्त आणि फक्त संसार, पैसा, घर दार, बस एवढंच कळतंय बरं का, दुसरं नाही. म्हणून जाता जाता तुम्हाला एक सांगून जाईल, इथून मागं काय झालं याच्याकडे लक्ष देऊ नका बरं का. इथून मागं काय झालं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, परंतु इथून पुढे आपल्याला काय करायचंय, आपलं ह्या नरदेहामध्ये आल्यावर साध्य काय करायचंय, फक्त आपण याचा विचार केला पाहिजे. आणि हा नरदेह इतका भेटणं दुर्लभ, इतका दुर्लभ म्हणजे त्याला डायरेक्ट अंत पारच नाही, इतका दुर्लभ. आणि ह्या देहात आल्यानंतर फक्त केले कर्म झाले आणि त्याची भोग आले. जे कर्म आपण करतोय ना, वाईट का चांगले, त्या कर्माचं फळ भोगण्याकरता देह दिलाय भगवंतानी, पण आपण त्याचा उपयोग फक्त संसारात करतोय, प्रपंचात करतोय. म्हणून लागून या माया विनवितो तुम्हासी. काय करा? भगवंताची भक्ती करा. आणि असा हा नरदेह, ह्या देहाचं महत्व त्या स्वर्गातल्या देवांना कळालंय, पण तू आपल्याला कळत नाही. जाऊ दे, तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं मला उत्तर द्या. काय उत्तर द्या? दिशा नाही बरं का, उत्तर द्या. असं म्हणजे जन्माला आपण येताना कसे आलो? एकटे आलोय. मरताना कसे जाणार आहोत?
जन्माला आल्यानंतर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आमच्या माऊलींनी फक्त 2 सोहळे सांगितलेले. कुठले? 2 सोहळे. देहाच्या आलिया गावा जन्म मृत्यूच्या सोहळ्या. फक्त जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा सांगितलेला आहे. परंतु गरुड पुराणामध्ये 3 सोहळे सांगितलेले आहे. कुठले कुठले? जन्म, मरण आणि त्यातला मधला कुठला? शुभमंगल, लग्न सोहळा. असे 3 सोहळे आपल्याला गरुड पुराणात सांगितलेले आहे. आणि ज्यावेळेस व्यक्ती आपण हा जीव सोडून जातो ना, त्यावेळेस तुम्हाला सांगायची गरज नाही, शेवटची आंघोळ माणसाची कुठं असते? घराच्या बाहेर. अहो, आपले घरात कपडे सुद्धा ठेवते नाही. काय? कपडे सुद्धा ठेवत नाही. मग तुम्हीच विचार करावा, आपल्याला करायचं काय? काय करायचं आता? उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही धन किती कमवलं याला महत्व नाही बरं का. धन म्हणजे समजतं ना तुम्हाला? धन किती कमवलं याला महत्व नाही, पण संपत्ती किती कमवली याला महत्व आहे. तर तुम्ही म्हणाल, ताई संपत्ती आणि धन काही वेगवेगळं आहे का? वेगवेगळं आहे का? बोलत चला ना, वेगवेगळं आहे. मला सांगा, जर वेगवेगळं नसतं तर मग मी 2 नावं सांगितले असते का? धन म्हणजे पैसा आणि संपत्ती म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलावर केलेले चांगले संस्कार, त्याला खरी संपत्ती म्हणतात. पण ज्याच्याकडे धन त्याला धनवान काय म्हणतो आपण? त्याच्यापेक्षा वरचा, त्याच्याकडं फार मोठी संपत्ती आहे. काय आहे? संपत्ती त्याला नाही म्हणत माय बाप्पा हो, संपत्ती